परमेश्वराने हे पदार्थ सांगत असताना अनुक्रमे जीवाला सांगितला, त्यानंतर त्याच जीवाला देवता सांगितल्या, त्या जीवाला प्रपंच सांगितला आणि मग शेवटी स्वतःची ओळख करून दिली. आपल्या साहित्यामध्ये साहित्याची जी मांडणी केलेली आहे ती अत्यंत सुंदर आणि शब्दबद्ध करताना त्याचा जो आशय आहे किंवा त्याचा जो बोध आहे, त्याचं जे ज्ञान आहे, त्या ऊर्ध्वगतीच्या अनुषंगाने सांगितलेलं आहे. परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केली, सृष्टीनंतर स्वतः अवतार घेतला आणि अवतार घेऊन आपला धर्म सांगितला. तो धर्म सांगत असताना स्वतःची ओळख करून दिली. ही स्वतःची ओळख या जीवाला व्हावी, परंतु त्या अगोदर ह्या जीवाने स्वतःला ओळखून घ्यावं, जीवाने जीवाला समजून घ्यावं आणि त्या जीवाने जीवाला समजून घेतल्यानंतर त्या जीवाने जीवापासून तुटावं, बाहेर पडावं. या अनुषंगाने परमेश्वराने जीव हा अत्यंत सुंदर आपल्याला आपल्या साहित्यामध्ये सांगितलेला आहे. तो आपण जीव पदार्थ याचं चिंतन केलं आणि त्या जीव पदार्थाच्या अनुषंगाने काही निर्णयात्मक जे वेगळे विषय आहे ते पण आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. जीवाच्या संदर्भात परमेश्वराने हे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे, जीवासाठी सांगितलेलं आहे. त्यामुळं जीवाने प्रथम जीवाचं चिंतन करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर परमेश्वराने देवता हा पदार्थ सांगितला. देवता पदार्थ सांगत असताना आपल्याला जेवढा गरजेचा आहे तेवढा आपल्याला परमेश्वराने हा देवता पदार्थ सांगितला. कारण परमेश्वर स्वतः सांगतात की देवता पदार्थ सांगायला जर गेलो तर मेरू पर्वता एवढा फळा आणि खडूसुद्धा कमी पडेल इतका तो मोठा आहे. परंतु देवता पदार्थ जो आपल्याला गरजेचा आहे, जो आपल्याला समजायला पाहिजे, त्या समजण्यातून आपण त्यातून निघालो पाहिजे, त्या अनुषंगाने परमेश्वराने आपल्याला हे तत्त्वज्ञान सांगितलेले आहे. हा देवता पदार्थाचं सुद्धा आपण चिंतन केलं. त्यानंतर प्रपंचाच्या अनुषंगाने सुद्धा आपण चिंतन केलं आणि हे चिंतन करत असताना जो विषय आपण चिंतनातून समजून घेतला त्यानंतर त्याच्या काही प्रश्नपत्रिका पण सोडून घेतल्या. जीवाची प्रश्नपत्रिका, देवतेची प्रश्नपत्रिका आणि प्रपंचाची प्रश्नपत्रिका. यानंतर आपण निर्णय घेतले आणि त्या निर्णयामध्ये जीवाच्या निर्णयाच्या अनुषंगाने जीवाच्या माध्यमातून परमेश्वरांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानात वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहे, कर्म असेल, 13 विधी नरक असेल, दैवराटीचे पुरुष असतील, अशा अनेक जीवाची अयोग्यता असेल, जीवाचे 21 अधिकार असेल, असे वेगवेगळ्या विषयावरती आपण चिंतन केलं. आज आपण या अभ्यासाच्या माध्यमातून सुरू केलेले हे सत्संग एक वेगळ्या उंचीवरती आपण आज प्रवेश करतो आहे. ज्याच्यासाठी हा सर्व हट्टास आपण केला, ज्याच्यासाठी हा सर्व हट्टास परमेश्वराने केला, तो पदार्थ आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तो पदार्थ समजून घेताना अनेक सत्संग होऊ शकतात, परंतु हे सत्संग परमेश्वरावरती घेत असताना परमेश्वराकडूनच परमेश्वर जाणून घ्यायचा असतो. परमेश्वर जाणीजे, परमेश्वर पाविजे, अशा पद्धतीनं परमेश्वराने स्पष्ट जे वचन आपल्याला सांगितलेलं आहे त्या वचनाच्या माध्यमातून, वचनाच्या अनुषंगाने जर आपण घेतलं तर परमेश्वर समजून सांगू शकतो. या जीवाची योग्यता नाही, देवतेची ही योग्यता नाही, म्हणून परमेश्वर स्वतःची ओळख देण्यासाठी, स्वतःची ओळख या जीवाला जाणून देण्यासाठी स्वतः परमेश्वर अवतार घेतात. परमेश्वर या सकळही सृष्टीचा जो व्यापार आहे तो व्यापार हा सर्व आपल्या शक्तीद्वारे म्हणजे या अनंत देवतेच्या माध्यमातून करत असतात.
मग असा कोणता व्यापार आहे की जो देवतेच्या माध्यमातून परमेश्वर करू शकत नाही आणि त्यासाठी परमेश्वराला स्वतः अवतरावं लागतं, स्वतः या पृथ्वीतलावरती यावं लागतं, जीवाला ज्ञान देण्यासाठी जीवासारखं व्हावं लागतं? तर तो म्हणजे परमेश्वराची ओळख, ते म्हणजे परमेश्वराचं तत्त्वज्ञान, परमेश्वराला प्राप्तीच्या अनुषंगाने जे आचार विचार आहे, तो परमेश्वराचा धर्म आहे. तो धर्म परमेश्वराव्यतिरिक्त कुणीही सांगू शकत नाही. त्याचा जो बोध आहे तो कुणीही देऊ शकत नाही. आणि म्हणून परमेश्वराला या सृष्टीमध्ये स्वतः अवतरावं लागतं. आता परमेश्वर पदार्थ समजून घेत असताना आपली तेवढी योग्यता नाही, एवढी पात्रता नाही. कमी तुम्हाला समजून सांगेल आणि तुम्हाला समजेल. बोध आणि बोधशक्ती परमेश्वर म्हणता फक्त माझ्याकडूनच. म्हणून मी जरी काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असलो तरी त्याचं जे समज नाही, त्याचं जे उमट आहे, तुम्हाला मात्र ते परमेश्वराकडूनच होईल आणि परमेश्वराकडूनच होत राहिलं. परमेश्वराला सांगण्याची आपली योग्यता नसतानाही आपण जो प्रयत्न करतोय, तो प्रयत्न फक्त एक शब्दाच्या अनुषंगाने, त्या शब्दांची फोड, त्या शब्दांचा अर्थ हे आपण समजून घेणार आहे. परमेश्वर सांगणं म्हणजे काय लगेच महावाक्य सांगणं नव्हे. ते महावाक्य सांगणं, महावाक्य समजून घेणं या खूप मोठ्या जे साधनवंत आहे, आचारवंत आहे, चर्यावंत आहे, त्यांचंच ते काम असू शकतं किंवा त्यांचंच ते काम आहे. किंवा परमेश्वराने ते जाणवलं, परमेश्वराने ते उमटवलं तरच ते उमटू शकतं. तरीही आपण ज्या परमेश्वराच्या भक्तीसाठी, ज्या परमेश्वराला अनन्यभावी शरण जात आहे किंवा गेलेलो आहे, ती वस्तू काय आहे, तो परमेश्वर काय आहे, हे समजून घेणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. परमेश्वराची भक्ती करत असताना परमेश्वर काय आहे आणि परमेश्वर कोण आहे हे जर समजलं नाही तर त्या भक्तीला कोणत्याही प्रकारचा अर्थ उरणार नाही किंवा राहणार पण नाही. म्हणून परमेश्वर समजून घेणं हे आपलं प्रथम कर्तव्य जरी असलं तरीही आपण किंवा परमेश्वराच्या तत्त्वज्ञानात परमेश्वराने जीवाला प्रथम जीव सांगितला, देवता सांगितल्या, नंतर प्रपंच सांगितला व शेवटी परमेश्वराने स्वतःची ओळख करून दिली. परमपूजनीय परमवंत महिम भटांची पहिली ओळख डोमेग्राम येथे झाली. परमेश्वराने स्वतः ओळख करून देण्यासाठी त्यांना लगेच स्वतःचं नाव, स्वतःची ओळख सांगितलं नाही. त्यांना काही प्रश्न उत्तराच्या माध्यमातून त्यांना पुढं आणत, त्यांची उत्सुकता ताणत, त्यांची चिकित्सा ताणत मग स्वतःपर्यंत परमेश्वर घेऊन आले, जेणेकरून त्यांच्या बुद्धीमध्ये जो भ्रम होता, जो कर्माचा भ्रम असेल किंवा त्रिगुणात्मक देवतेच्या अनुषंगाने असलेला भ्रम असेल किंवा सर्व एकच आहे अद्वैतवादाचा जो भ्रम असेल, तो भ्रम तोडण्यासाठी परमेश्वराने प्रथम भ्रम निघण्यासाठी अवांतर असं तत्त्वज्ञान परमेश्वराने सांगितलं किंवा प्रश्न उत्तराच्या माध्यमातून परमेश्वराने त्यांना स्वतःपर्यंत आणलं. त्याचप्रमाणे तत्त्वज्ञान सांगताना परमेश्वर स्वतःची लगेच आणि डायरेक्ट ओळख करून देत नाही. वेदाच्या माध्यमातून बोध किंवा काही चमत्कार, काही अलौकिकता असं काही परमेश्वर या जीवाला दाखवत असतात आणि तो जीव वेदल्यानंतर मग स्वतःची ओळख, स्वतःचा बोध परमेश्वर देत असतात. आज आपण या अत्यंत उंच अशा टप्प्यावर पोहोचत असताना मी तुम्हाला हे कितपत सांगू शकतो ही मलाच शंका आहे. परंतु तरीही प्रयत्न करी दैवाचे साह्य या
परमेश्वराच्याच वचनाप्रमाणे आपण प्रयत्न करणार आहोत. प्रयत्न केल्यानंतर परमेश्वराचं सहाय्य होतं. सहाय्य झाल्यानंतर आपल्याला नक्कीच परमेश्वर आपल्या हृदयामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये अवतरतील अशी प्रार्थना आपण करूया. त्या प्रार्थनेमध्ये अनेक वेळा आपल्याला परमेश्वरांनी तत्त्वज्ञान सांगितलं, स्वतःची ओळख करून दिली. अनेक वेळा परमेश्वरांनी अनंत जन्मात, अनंत सृष्टीत आपल्याला बोध दिला, तरीही आपण तो सांडवला याचं दुःख मात्र असायला हवं. ती जाणीव, ते दुःख, तो पश्चाताप जर आपल्याकडे असेल, ते प्रायचित्त जर आपल्या मनामध्ये असेल, तर नक्कीच परमेश्वर आपल्याला स्वतःची ओळख करून देण्यासाठी सहाय्य करतील. परमेश्वर ओळखणं इतकं सोपं जरी नसलं तरी पण ते अवघड पण नाही. कारण परमेश्वरांनी स्वतःची ओळख करून देण्यासाठी या जीवाच्या अनुषंगाने, जीवाला मुख्य करून, जीवाला केंद्रस्थानी ठेवून या सृष्टीची निर्मिती केली. सृष्टीची निर्मिती केल्यानंतर या सृष्टीला चालवण्यासाठी 81 कोटी 1.25 देवता कामाला लावल्या. हे कमी म्हणून की काय, परमेश्वर स्वतः अवतार घेतात, वाडोवाडी फिरतात, अधिकारी जीवाला आपलं तत्त्वज्ञान सांगून आपली ओळख देतात. आणि त्याच अधिकारी जीवाच्या माध्यमातून, निमित्तातून ही परमेश्वराचं तत्त्वज्ञान, परमेश्वराची ओळख, परमेश्वराचे नामं ह्याच परमेश्वराने आपल्यापर्यंतही पोचवलेले आहे. म्हणून ज्या अनुषंगाने परमेश्वराने सर्व केलं, त्याच गोष्टीचा आपण प्रयत्न करत असल्या कारणाने परमेश्वर नक्कीच आपल्याला सहाय्य करतात. परंतु ती तळमळ, ती इच्छा, पाठीमागील ते दुःख आणि तूची व्हावा अशी प्रार्थना जर आपली असेल, तर नक्कीच परमेश्वर आपल्याला समजेल, कळेल आणि जाणवेल. आपण परमेश्वर समजून घेत असताना परमेश्वराच्या अनुषंगाने साहित्यामध्ये ज्या शब्द आलेले, जी गोष्ट आलेली आहे, किंवा ज्या अनुषंगाने परमेश्वर सांगण्याचा किंवा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते शब्द, त्याचे शब्दाचा अर्थ आपण समजून घेणार आहोत, जेणेकरून ह्या परमेश्वराच्या विषयी आपल्यामध्ये आत्यंतिक आवडी निर्माण होईल. आणि त्या आवडीतूनच परमेश्वराच्या ह्या भक्तीला अनन्य भावाने आपण शरण जाऊ शकू. ते शरण गेल्यानंतर परमेश्वराच्या समर्थवादावरती आपली निस्सीम अशी निष्ठा बसेल आणि ती निष्ठा परमेश्वराच्या ह्या प्राप्तीपर्यंत टिकेल. म्हणून आपण ह्या परमेश्वराकडूनच समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरं म्हणजे परमेश्वरच सर्व काही आपल्याला देत असतो. फक्त कोणाला तरी, कुठंतरी, केव्हा तरी आपापल्या योग्यतेनुसार परमेश्वर निमित्त करत असतात, मात्र देत असतात ते परमेश्वरच. ती निष्ठा आपली जर असेल, तो भाव जर आपले असेल, तर ही घेण्याची जी प्रक्रिया आहे, आपण कोणाकडूनही आणि कुठेही ती घेण्याचा प्रयत्न करत राहू. आणि ह्या घेण्याच्या प्रयत्नातूनच, या अर्जकत्वानुसारच परमेश्वर आपल्याला देत राहतात. ते सांभाळणं हे मात्र आपली जीवाची स्वतंत्री असते. ती वाढवणं ही मात्र जीवाची कड असते. म्हणून ऊर्ध्वगतीचा विचार करून या परमेश्वराच्या परमार्गामध्ये परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी आपला जर प्रयत्न असेल, तर त्यावेळी परमेश्वर आपल्याला सहाय्य करतात. परमेश्वरासाठीच आपलं सर्व जर असेल आणि ती वस्तू जर आपल्याला समजली नसेल, तर त्या भक्तीला अर्थ राहत नाही. आणि प्रत्येकालाच ही वस्तू समजेल किंवा समजतीये आणि म्हणून आपण भक्ती करतोय असंही नाही. जीव हा स्वार्थपर असल्यामुळं त्या स्वार्थाच्या अनुषंगाने अनंत असे जीव आहे
की जे परमार्गात असून सुद्धा दृष्टपर भक्ती करतात, काही अपेक्षेनं, काही भेटावं किंवा स्वार्थपर अशी भक्ती करतात, ते मात्र या परमेश्वराच्या परमार्गात असूनही परमेश्वराची भक्ती करत नाही. कारण त्यांना देव नको आहे. त्यांना देवाव्यतिरिक्त देवाकडून सर्व काही हवं आहे आणि म्हणून ती अप्रत्यक्षरित्या देवतेचीच भक्ती ठरते. परंतु आपण हे चिंतन करत असताना परमेश्वर भक्ती का करतोय, कशासाठी करतोय, तो परमेश्वर आपल्याला काय देण्यासाठी अवतारला आहे, आपण परमेश्वराची भक्ती करत असताना काय घेण्यासाठी आपण भक्ती करतोय, या प्रश्नाचे उत्तर समजून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि तेच प्रश्न अनेक सत्संगामधून आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याचं चिंतन आपण केलेलं आहे. म्हणून आपली जो रस्ता आहे अत्यंत बिनधोक आणि सरळ परमेश्वराच्या ध्येयापर्यंत, परमेश्वराच्या प्राप्तीच्या ध्येयापर्यंत घेऊन जाणारा आज तो रस्ता आपण आपल्या प्रयत्नांनी बनवलेला आहे. परंतु तो टिकवणं हे मात्र आपल्या हातात आहे. जोपर्यंत परमेश्वर प्राप्ती होत नाही तोपर्यंत त्या प्रयत्नाची पराकाष्ठा आपल्याला मात्र करावं लागणार आहे. 4 गोष्टी कळाल्या, 4 सूत्र समजले, 4 लीळा समजल्या. सकाळ संध्याकाळची आपण देवपूजा करतोय, एकनिष्ठ भक्ती करतोय, कोणतेही कर्मकांड करत नाही, कोणताही विधी करत नाही आणि इतकंच केलं तर परमेश्वर आपल्याला भेटेल, हा भ्रम जर आपल्या मनामध्ये असेल तर तो आपण तोडला पाहिजे. कारण परमेश्वराच्या प्राप्तीसाठी जे जे तत्त्वज्ञान, जो आचार, जो विचार आपल्याला सांगितलेला आहे, स्वतःच्या श्रीमुखी अनेक भक्तांना निमित्त करून वाडीवाडी फिरून हे जे तत्त्वज्ञान आपल्याला सांगितलेलं आहे, ते तत्त्वज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अनंत जीवाला परमेश्वराने निमित्त केलेलं आहे. ते जे तत्त्वज्ञान आहे ते आपण समजून घेणं आणि त्या परमेश्वरापर्यंत घेऊन जाण्या इतपत ते तत्त्वज्ञान आपण परिपक्व करणं, त्याच्यावरती सातत्य ठेवणं, हे मात्र आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून परमेश्वर समजून घेत असताना परमेश्वराच्या अनुषंगाने जे जे शब्द आपल्या साहित्यात येतात ते आपण समजून घेणार आहोत. या संदर्भात अनेक लोकांच्या मनामध्ये अनेक वासना किंवा मतमतांतर आहे. परमेश्वर, ईश्वर, ब्रह्म, माया हा काय प्रकार आहे, हा चिंतन करूनही आपल्याला कधी कधी कळत नाही. आणि तो समजून घेणं आणि आपलं ध्येय पक्क करणं हे आपल्या धार्मिक किंवा भक्तीच्या अनुषंगाने अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा आपलं ध्येय आपल्याला स्पष्ट दिसेल तर आपल्याला ते स्पष्ट कळेल. जर आपल्याला ते स्पष्ट कळालं तरच आपण स्पष्टपणे त्या अनुषंगाने आपली धार्मिक जी प्रगती आहे ती करण्याचा आपण प्रयत्न करू शकू. परंतु ह्या शब्दाच्या ज्या गोष्टी आहे त्या आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू. तुम्ही आत्तापर्यंत अभ्यास करताय, सूत्रपाठ वाचताय, लीळाचरित्र वाचन करताय, अनेक ठिकाणचे अनेक सत्संग ऐकताय. त्या कारणाने ह्या गोष्टी तुमच्यासाठी नवीन नसेलही, परंतु परमेश्वर हा पदार्थ आपण समजून घेत असताना किंवा परमेश्वरावरती चिंतन करत असताना त्याची सुरुवात मात्र परमेश्वराच्या निर्मितीपासून, परमेश्वराच्या शब्दाच्या अर्थापासूनच सुरुवात होऊ शकते. आणि म्हणून आज आपण प्रथमच परमेश्वर हा पदार्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. परमेश्वर हा मायेपलीकडे असून परमेश्वर अव्यक्तातून व्यक्त होतात.
मात्र ब्रह्मस्वरूप व्यक्त होत नाही. आता ब्रह्म काय, परमेश्वर काय, हे आपल्याला जर समजून घेतलं तर खूप सोप्या पद्धतीनं आपण ते आपल्याला भक्ती करायला सोपं होऊन जाईल. माया जो आहे, चैतन्यापर परमेश्वर, म्हणजे देवतेच्या चिंतनामध्ये आपण ही माया देवता ही अभ्यासलेली आहे. ही माया देवता म्हणजे परमेश्वराची एक प्रकारची पिये. सर्वात प्रथम परमेश्वराला जी प्रवृत्ती होते, ती प्रवृत्ती ह्या मायेला जाणवते आणि त्या मायेकरवीच परमेश्वर अनंत ब्रह्मांडांचा हा व्यापार चालवत असतात. तर चैतन्यापरू परमेश्वर ह्या अन्यावृत्तीमध्ये आपल्याला परमेश्वरांनी स्पष्ट सांगितलंय की परमेश्वराचं स्थान कुठं आहे, परमेश्वराचं ठिकाण कुठं आहे, तो कोणाच्या पलीकडं आहे आणि तो कुठं आहे हे आपल्याला यातून स्पष्ट कळतं. आणि त्याच अन्यावृत्तीमध्ये ह्याच वचनाच्या पुढे तो परमेश्वर कोण आणि तो करतो काय आपल्यासाठी हे स्पष्ट सांगितलेलं आहे. तो देव श्री चक्रधरू, सकळ जीवा ते रक्षिता हो उद्धरिता हो. म्हणजे वरील सूत्रांमध्ये चैतन्याच्या म्हणजेच मायेच्याही पलीकडे परमेश्वर असतो हे आपल्याला समजतं, आपल्याला स्पष्ट कळतं आणि हे त्यात स्पष्ट सांगितलेले आहे. यात चैतन्यापर परमेश्वर हा शब्द स्पष्ट असताना आपल्या मनामध्ये मात्र अनेक गोष्टी प्रश्नार्थक माध्यमातून येत असतात. याचा आपण विचार केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे की यात चैतन्यापर ब्रह्म किंवा चैतन्यापर ईश्वर हे शब्द आलेले नाही. याचाच अर्थ काय की परमेश्वर ब्रह्म व ईश्वर आहे व ते एकच आहे हे स्पष्ट होतं आहे, कळतं आहे. परंतु तरी आपण ते शब्द, त्याची फोड जर आपण समजून नाही घेतली तर आपल्या मनामध्ये कायमस्वरूपी हे प्रश्न मात्र राहत असतात. आणि म्हणून ब्रह्म काय आहे, ईश्वर काय आहे आणि तो परमेश्वर काय आहे, यातला नेमका फरक काय आहे हे आपण प्रथम समजून घेणार आहोत. आता ब्रह्म आणि ईश्वर मिळून एकच पदार्थ परमेश्वराने अनादीच्या 4 पदार्थात सुद्धा सांगितलेला आहे. कारण आपण अनादीचे जेव्हा पदार्थ 4 बघतो तेव्हा जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर हे स्पष्ट आपण सांगतो. आणि या 4 पदार्थात परमेश्वर स्पष्ट सांगितलेला असताना 4था पदार्थ त्याच संदर्भात परमेश्वराचे वर्णन पण सांगितलेले आहे. मात्र ब्रह्म किंवा ईश्वर या पदार्थांना परमेश्वराने 5वं किंवा 6वं असं काही पदार्थ सांगितलेलं नाही. याचाच अर्थ काय होतो की परमेश्वराने सांगितलेल्या 4थ्या पदार्थात जो परमेश्वर आहे त्याच्यामध्येच हे ब्रह्म किंवा ईश्वर या दोहोंचाही समावेश होतो. तो समावेश कसा होतो आणि साहित्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं जे वचनं आलेले ते आपण बघणार आहोत. परंतु जरी असं असलं, जरी तो समावेश आपण गृहीत पकडला तरी परमेश्वराने आपल्या प्राप्तीची जी 2 साधने सांगितलेली आहे त्यातून ते वेगळं पण आपल्याला जाणवत असतं. एका प्रेम संचरिती, एका जीवाप्रती परागिरा करूनही परमेश्वर आपले अस्तित्व साधिते. म्हणजे प्रेमामुळे प्रत्यक्ष ईश्वर स्वरूपाची प्राप्ती होते, तर ज्ञानामुळे ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होते. हे यावरून जर स्पष्ट होतंय तर मग हे जे शब्द आहे त्यातून आपण काय बोध घ्यायचा, आपण काय समजून घ्यायचं. त्याचप्रमाणे परमेश्वर भक्ताशी आपुली अनुभूती रती देती, ज्ञानी अशी ब्रह्मीभूत करीती. म्हणजे इथं वेगळे शब्द आल्यामुळं आपल्यामध्ये मनात शंका किंवा कन्फ्युजन येणं साहजिक आहे. याचाच अर्थ असा की ज्ञान हे ईश्वर प्राप्तीचे साधन असूनही त्यामुळे ब्रह्मप्राप्तीची होते. त्याच अर्थी ईश्वर ब्रह्म
ही एकच आहेत, ते काही वेगळे नाही, परंतु ज्ञानापाशी प्रेम उत्तम. हे विचार मालिकेमध्ये परमेश्वर सांगतात. जर एकच असेल तर ज्ञानापाशी प्रेम उत्तम असं का सांगतात? यात असे सांगितल्याने वेगळं पण जाणवतं आणि वेगवेगळं दिसत असल्यामुळं आपल्यामध्ये एक प्रश्न निर्माण होतो. परंतु हे सांगण्याच्या पाठीमागं परमेश्वराचा कड काय हे जर आपण समजून घेतलं तर ते आपल्याला स्पष्ट होईल. यात तो जो जीव आहे त्या जीवाच्या वासनेची किंवा अधिकाराची फोड केलेली आहे. ज्ञानी भक्ताला व्यक्तातून अव्यक्ती स्वरूपाची अपेक्षा असते, तर प्रेमी भक्ताला व्यक्तच सर्व काही अशी प्रचिती असते. म्हणून तसे स्पष्ट पारदर्शक करण्यासाठी किंवा भक्ताची थोरवी सांगण्याच्या उद्देशाने परमेश्वराने ही जी स्पष्टता आहे ती केलेली आहे. म्हणजे जो प्रेमी भक्त असतो तो प्रेमी भक्ताच्या समोर ज्यावेळेस श्रीमूर्ती येते त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका आणि कन्फ्युजन राहत नाही. त्यानंतर ही श्रीमूर्ती हेच माझं साधन, ही श्रीमूर्ती हेच माझे साध्य. परंतु ज्ञानी भक्ताच्या समोर जेव्हा तीच श्रीमूर्ती येते त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये मात्र प्रश्न असतात की ही श्रीमूर्ती माझं साधन आहे आणि या श्रीमूर्तीतला आतला जो आहे ते माझे साध्य आहे. आणि म्हणून त्या अनुषंगाने प्रेमी भक्त जो आहे त्याची थोरवी, त्याची योग्यता किंवा त्याचं वेगळंपण हे सांगण्याच्या अनुषंगाने परमेश्वराने हे सूत्र आपल्याला स्पष्ट सांगितलं आहे की ज्ञानियाची प्राप्ती कोणती आणि प्रेमियाची प्राप्ती कोणती. आणि हे आपण एकदा समजून जर घेतलं, कारण परमेश्वर न्यायिक आहे, कोणत्याही जीवावरती अन्याय होऊ नये. जो प्रेमी भक्त असतो त्याच्यावरती त्याचं वेगळंपण दिसावं जाणवण्याच्या अनुषंगाने जर परमेश्वराने सांगितलं नसतं तर त्या जीवावरती अप्रत्यक्षरित्या थोडासा तरी अन्याय झाला असता. म्हणून या अनुषंगाने परमेश्वराने हे सूत्र आपल्याला सांगितलेले आहे. चैतन्य परमेश्वर पाविजे ते अच्युत पद बोलीजे, हे असं स्पष्ट आपल्याला सांगितलेलं आहे. याचा अर्थ काय का अच्युत पद हे काही वेगळे सांगितलेलं नाही. म्हणजे चैतन्याच्या पलीकडील जो फक्त परमेश्वर हेच एक अच्युत पद आहे. याचा अर्थ ज्ञानी भक्तांनी मिळवलेलं पद काय आणि प्रेमी भक्तांनी मिळवलेलं पद काय, हे दोन्ही अच्युतच आहे. तो ज्ञानाने जरी परमेश्वराला प्राप्त झाला किंवा प्रेमाने जरी परमेश्वराला प्राप्त झाला तर मग परमेश्वराने एखाद्या भक्ताला परत रिटर्न येईल तो जाईल तो असं तर काही सांगितलेलं नाही. कारण दोन्हीही अच्युत पद सांगितलेले आणि दोघांनाही तिथून च्युती नाही, जन्म मरण नाही. या दोघांचाही म्हणजे ब्रह्म व ईश्वर या अच्युतपद या एकावचनी शब्दानेच उल्लेख असल्यामुळे ते दोन्ही एकच होत असते व स्पष्ट होते. म्हणजे ते शब्द जरी वेगळे असले तरी ज्ञानियाला आणि प्रेमियाला परमेश्वराची प्राप्ती होत असताना ते अच्युतपदाच्याच अनुषंगाने होते. तिथून दोघंही परत येत नाही. त्यामुळे दोघांचेही जे प्राप्ती आहे ती एक सारखीच आहे. त्याच्यामध्ये जरी ब्रह्माची प्राप्ती ईश्वराची प्राप्ती असं जरी सांगितलेलं असलं तरी ब्रह्माला जो जाईल तो परत येईल किंवा ईश्वराला जो जाईल तो परत येईल असं मात्र न सांगितल्यामुळं ही दोन्हीही एकच आहे आणि ते अच्युतपदच आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. ज्यावेळेस हे समजून घेऊ आपण त्यावेळेस मात्र आपल्या मनामधल्या ज्या शंका आहे किंवा शब्दाची जी फोड आहे ती क्लिअर होईल आणि अधिक स्पष्ट होईल. पुढं जसं आपण हे चिंतन करत जाणार त्यावेळेस आपल्याला याची स्पष्टता अधिक होईल. वेगवेगळ्या उदाहरणातून वेगवेगळ्या वचनातून परमेश्वर हे स्पष्ट आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करताय. उद्धरण प्रकरणात सुद्धा यावरून अनेक वचने आलेली आहे. यावरून सूक्ष्म अर्थाने ब्रह्म व ईश्वर भिन्न दिसतात ते त्यांच्या प्राप्तीवरून. ईश्वराचे प्रेम मिळून भक्ती मार्गाने जाणाऱ्या जीवाला मोक्षप्राप्तीच्या वेळी अविद्या छेदानंतरच भक्ताशी आपणपे समोर देते असं स्पष्ट परमेश्वर सांगतात. म्हणजे त्याला आपल्या पोटाशी धरतात. तर मोचक अशा ज्ञानमार्गाने ज्ञानमोचक
मोक्षप्राप्ती करून घेतलेल्या ज्ञानी अशी ब्रह्मीभूत करते, असं स्पष्ट सांगितलंय. म्हणजे प्रेमी भक्ताला पोटाशी धरतात आणि ज्ञानी भक्ताला पाठीशी धरतात. आता पोट आणि पाठ हे काही शरीराचे वेगळे भाग नाही, एका शरीराचे दोन भाग असतात. असा कोणता शरीर नाही आहे का त्याला पोट आहे पण पाठ नाही, किंवा असं कोणतं शरीर नाही का ज्याला पाठ आहे पण पोट नाही आहे. तर हे अधिक स्पष्ट करण्यासाठी तुम्हाला एक उदाहरण देतो की एखादा वडील असतात किंवा आपण आहे, आपल्याला 2 मुलं आहे. तर एक छोटासा एक लहान मुलगा आहे आणि एक थोडासा मोठा मुलगा आहे. आता दोघंही हट्ट आपण कुठं बाहेर जात असताना करतात आपल्याबरोबर येण्यासाठी. तर दोघांना घ्यायचं तर आपण दोघांना घेऊ शकत नाही, आणि घ्यायचं तर मात्र दोघांना आहे. मग करणार काय? मग त्या वडिलांनी त्याच्यावरती पर्याय काढलेला असतो. जो लहान बालक असतो, जो लहान मुलगा असतो, त्याला ते उचलून पोटाला पकडतात आणि स्वतःच्या हाताने त्या मुलाला पकडतात, कारण तो लहान असतो, तो याला पकडू शकत नाही. आणि जो थोडासा मोठा मुलगा असतो त्याला ते पाठीवर टाकतात, जेणेकरून तो मुलगा त्या वडिलांना पकडतो हाताने. त्याच्यावरती लक्ष जरी परमेश्वर जीवाचं असलं, त्या वडिलांचं असलं, तरी त्या पाठीमागच्या थोड्याशा मोठ्या मुलाला त्या वडिलांनी पकडलेलं नसतं, त्या मुलांनी वडिलांना पकडलेलं असतं. तेच उलट आहे, लहान मुलगा जो आहे त्या मुलांनी वडिलांना पकडलेलं नसतं, पण वडिलांनी मात्र त्या मुलाला पकडलेलं असतं आपल्या हातांनी. अशा प्रकारे प्रेमी भक्त हा पोटाशी परमेश्वराने धरलेला असतो आणि ज्ञानी भक्त तो पाठीशी टाकलेला असतो, जेणेकरून तो ज्ञानाने परमेश्वराला प्राप्त करल. आणि हा प्रेमी भक्त आहे तर त्याला परमेश्वर स्वतः प्राप्तीला घेऊन जातील. याचा अर्थ त्या प्रेमी भक्ताला काहीच करावं लागणार नाही असं होत नाही. ज्या सिस्टममधून ज्ञानी भक्त जातो त्या सिस्टममधून प्रेमी भक्ताला सुद्धा जावं लागतं. यात कोणत्या प्रकारचे वेगळे रस्ते नाही. शाब्दज्ञान, अप्रोक्ष ज्ञान, सामान्य ज्ञान, विशेष ज्ञान आणि नंतर अनादि अविद्येचा छेद, दोघांनाही ह्याच प्रोसेसमधून जावं लागतं. परंतु ज्याप्रमाणे त्या लहान मुलाला आपल्या वडिलांनी पकडलेलं असतं, त्याचप्रमाणे प्रेमी भक्ताला परमेश्वराने पकडून घेऊन या प्रोसेसमधून ते घेऊन जात असतात. याच्या उलट जो ज्ञानी भक्त आहे तो स्वतः मात्र आपल्या बुद्धीच्या जोरावरती, चिकित्सेच्या जोरावरती त्या परमेश्वराला शोधत शोधत पुढं जात असतो आणि त्या प्रोसेसमधून त्यांना जावंच लागतं. प्रोसेसमधून जरी जात असलंय आणि मात्र त्यांचं जे अच्युत पद आहे ते मात्र एकच आहे. यावरून आपल्या लक्षात येईल का प्रेमी भक्त आणि ज्ञानी भक्त यात नेमका परमेश्वराने कसा फरक सांगितलेला आहे आणि कसा फरक आपल्याला बाह्य अंगाने दिसतोय. ईश्वर स्वरूप हे पोटाप्रमाणे तर ब्रह्मस्वरूप हे पाठीप्रमाणे असल्याने यावरून सुद्धा आपल्याला स्पष्ट दिसेल. परंतु एकाच शरीरातील पोट आणि पाठ एकच, पण फरक सूक्ष्म. त्याचप्रमाणे परमेश्वर किंवा ईश्वर किंवा ब्रह्म एकच, पण सूक्ष्मार्थाने अलग. हे नेमकं काय हे जर आपण समजून घेतलं तर आपल्या लक्षात येईल. परंतु यासाठी परमेश्वराने स्पष्ट विकल्प न करण्यास आपल्याला बजावलेलं आहे किंवा आपल्याला सांगितलेलं आहे. त्यासाठी परमेश्वराने स्वतः आपल्यालाच प्रश्न केला की तुम्हाला काय आवडेल, असा थेट प्रश्न परमेश्वर आपल्याला करतात आणि यावरती अनेक दृष्टांतातून आपल्याला ते समजून पण सांगण्याचा प्रयत्न करतात. परमेश्वर एका दृष्टांतात सांगतात, एका इष्टप्राप्ती करीती जैसा राज्याभिषेकाचा कवनी एकू राहो असे. म्हणजे एकाला परमेश्वर प्राप्त करतात, ज्याप्रमाणे कोणी एक राजा असतो, तो राजा आपला वारसदार म्हणून आपल्या पुत्राचाच राज्याभिषेक करतात. परी येराशी न करी, परंतु दुसऱ्या कोणत्याही व्यक्ती किती विश्वासू असेल आणि कितीही बलाढ्य असेल, कितीही हुशार असेल, तर त्याचा ते राज्याभिषेक करत नाही.
त्या राज्याचा वारसदार किंवा त्या राज्याचा धनी त्याचा पुत्रच होतो. तैसे परमेश्वर भक्ताशी आपली अनुभूती रती देते. त्याप्रमाणे भक्ताला म्हणजे प्रेमियाला परमेश्वर आपली अनुभूती रती देतात. त्याचप्रमाणे दुसऱ्या दृष्टांतात परमेश्वर हे आपल्याला अधिक स्पष्ट करतात. अनिष्ट निवृत्तीपशी इष्टप्राप्तीचे दुर्लभ जैसा साखरेचा. साखर होईजे ते निके की साखर अनुभवजे ते निके, तैसे ब्रह्म होईजे ते निके की ब्रह्म अनुभवजे ते निके. साखर तुम्हाला खायला आवडेल का साखर व्हायला आवडेल? जर यदा कदाचित आपण साखर झालो तर आपल्याला त्या साखरेची गोडी नाही भेटणार, परंतु साखर न होता आपण राहिलो त्या साखरेची गोडी मात्र आपल्याला घेता येईल. या अनुषंगाने परमेश्वर आपल्याला या दृष्टांतातून ब्रह्माची प्राप्ती काय, ईश्वराची प्राप्ती काय यात विकल्प करायला लावलेलं नाही आहे. यावरून ब्रह्म ईश्वर एकच आहे, त्यात विकल्प करू नये असे देवाने स्पष्ट केले असले तरी देवाचा येथे कड काय दिसतो की प्रत्येक जीवाने परमेश्वराचे प्रेमच जोडावे, म्हणून ते श्रेष्ठ व म्हणूनच ब्रह्मापेक्षा ईश्वर म्हणजेच परमेश्वर श्रेष्ठ दिसतात व तसंच सांगितलेलं पण आहे. आता परमेश्वराचाच कड या जीवाच्या अनुषंगाने किंवा परमेश्वराचीच अपेक्षा या जीवाकडून आहे की ह्या जीवाने परमेश्वराचं म्हणजे प्रेमच मिळवावं आणि प्रेमानेच ह्या परमेश्वराला या जीवाने जिंकावं. असा परमेश्वराचा जरी कड असला परंतु प्रत्येक जीव हा परमेश्वराचं प्रेमच मिळवेल अशी योग्यता पात्रता त्यामध्ये असेलच किंवा असा प्रयत्न त्याच्यामध्ये असेलच असं होऊ शकत नाही. आणि म्हणून परमेश्वराने या दोन प्राप्ती सांगितलेल्या आहे. परंतु जरी त्या दोन्ही प्राप्ती असल्या तरी ते अच्युत पद आणि ते परमेश्वराचं श्रेष्ठ पद आहे हे स्पष्ट केल्यामुळं आपणही त्याच्यामध्ये विकल्प करू नये, तो विकल्प आपल्या मनामध्ये येऊ नये म्हणूनच परमेश्वराने ते अच्युत पद आपल्याला सांगितलेलं आहे. आता हे जरी आपण समजून घेत असलं तरी आपल्याला ते एक जरी असलं तरीही आपल्याला ब्रह्म काय, ईश्वर काय आणि परमेश्वर काय ह्या गुणार्थांनी आपल्याला शब्दाचे अर्थ जर आपण समजून घेतले तर अधिक त्या गोष्टी स्पष्ट होतील. तर म्हणून आपण ब्रह्माच्या अनुषंगाने आपण परमेश्वराने सांगितलेल्या तत्त्वज्ञानातून आपण ते चिंतन करू. ब्रह्म परमेश्वराने सांगितले सत्य, ते नित्य शाश्वत आहे. तर जर सत्य नित्य शाश्वत आहे तर ते का व कशा पद्धतीनं ते नित्य सत्य आणि शाश्वत ठरतं. ब्रह्म व ईश्वर ही जी स्वरूपे, आता ईश्वर जो शब्द आहे हा परमेश्वराच्या अनुषंगाने आपण घ्यायचा आहे तर ते पुढं जाऊन अधिक स्पष्ट होणार आहे. परंतु ब्रह्म व परमेश्वर किंवा ब्रह्म व ईश्वर असं आपण जर म्हटलं तर ही स्वरूपी जे सूक्ष्मार्थाने भिन्न असली तरी मात्र स्थूलार्थाने एकच आहेत, कारण त्याच्या ठिकाणी अनेक गोष्टी सारख्याच आहेत. आपल्याला बाह्य अंगाने तरी ते वेगळं वेगळं दिसलं परंतु आतलं जे अंग आहे त्यांचं ते दोन्ही एकच आहे. यातलं कारण काय की ईश्वरसुद्धा केवळ आहे म्हणजे परमेश्वरसुद्धा केवळ आहे आणि ब्रह्मसुद्धा केवळ आहे. ईश्वर कैवल्य आहे, ब्रह्मही कैवल्य आहे. ईश्वर शुद्ध आहे, ब्रह्मही शुद्ध आहे. ईश्वर नित्यमुक्त आहे, ब्रह्मही नित्यमुक्त आहे. ईश्वर सर्व साक्षी आहे, ब्रह्म सर्व साक्षी. याचाच अर्थ काय की ब्रह्माची जी लक्षणे तीच ईश्वरामध्ये म्हणजे तीच परमेश्वरामध्ये सुद्धा आहे आणि ईश्वराची जी ब्रह्माच्या ठिकाणी आहेत दोन्ही एकमेकाच्या ठिकाणच्या सारख्याच गोष्टी आहे. आणि निर्वचन प्रकरण सूत्रपाठामध्ये आपण गेल्यानंतर या प्रकरणात ईश्वर स्वरूपीच्या ठिकाणी असलेले धर्माचे जे वर्णन येतात ते हे परमेश्वराच्याच अनुषंगाने येतात. आता व्यक्त आणि अव्यक्त हे आपल्याला पुढं जाऊन लक्षात येईल, परंतु हे सांगण्याचा उद्देश असा नव्हे की अव्यक्त हेच आपल्या जीवनाचं प्राप्तीचं ठिकाण आहे किंवा व्यक्त हेच आपल्या जीवनाचं प्राप्तीचं ठिकाण आहे. त्याच्यामध्ये अगोदरच आपण ज्ञानी भक्त आणि प्रेमी भक्त यातली यांची वासना किंवा अभिलाषा किंवा त्यांचं पाहण्याची दृष्टी हे आपण क्लिअर केलेलं आहे. तर ह्या गोष्टी जर क्लिअर झाल्या तर परमेश्वर ही वस्तू आहे ही आपल्याला अधिक स्पष्ट समजून घेता येईल
जाणून घेता येईल आणि त्या अनुषंगाने परमेश्वराला शरण जात असताना अत्यंत नम्रतेने आणि अत्यंत निष्ठाभावाने समर्थवादावरती एक आपली परिपक्व निष्ठा ठेवून आपल्याला दमदारपणे या परमेश्वराची भक्ती करता येईल. परंतु हे जर आपण नाही समजून घेतलं तर आपल्या मनामध्ये सतत कन्फ्युजन राहील, प्रश्न राहतील आणि प्रश्न ठेवून जेव्हा एखादी गोष्ट आपण करतो तर त्यात कितवत यश मिळेल ही शंका असते. म्हणून साऱ्या गोष्टी आपल्या स्पष्ट परमेश्वराने जर सांगितलेल्या आहे, पारदर्शकपणे जर आपल्याला सांगितलेले आहे, तर त्या शब्दाशा समजून घेणं हे आपलं कर्तव्य आहे. तर परमेश्वराने सांगितलेले जे धर्म आहे किंवा गुण आहे हे दोन्हीही येतात, ब्रह्मामध्ये पण येतात, ईश्वरामध्ये पण येतात. आनंदमयत्व, ब्रह्मत्व, अच्युतत्व, अव्यक्तत्व, अमूर्तत्व, शुद्धत्व, बुद्धत्व, नित्यमुक्तत्व, निराभिमानित्व, परसाक्षीत्व, केवळत्व हे सर्व धर्म ब्रह्मस्वरूपीच्याही ठिकाणी आहेत. परंतु सर्वश्री चक्रप्रभूंनी ब्रह्मस्वरूपाचे वर्णन एवढं जरी केलेलं असलं तरी सर्व धर्मशून्य, ब्रह्म सकळ धर्मरहितू असं का म्हटलेलं आहे, यात केलेले आढळते हे कोणत्या अर्थाने हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण याच्यामध्ये खूप कन्फ्युजन होत असतं आणि अनेक वेळा या विषयावरती चर्चा चिंतन आम्ही केलेली आहे. आमचे जे गुरुवर्य आहे त्यांच्याकडून समजून घेतलेलं आहे किंवा अनेक लोक आपल्याशी पण ती चर्चा करत असतात की एकीकडं हे सर्व सारखंच जर आहे, यातलं त्यात आणि त्यातलं यात आहे, तरी दुसरीकडं मग धर्म शून्य किंवा ब्रह्मसकळ धर्मरहितू असं का म्हटलं. तर मग यातून आपल्याला काय समजून सांगण्याचा परमेश्वराचा प्रयत्न आहे तो आपण समजून घेतला पाहिजे, तेव्हा ती गोष्ट क्लिअर होईल. ब्रह्मसकळ धर्मरहितू म्हणजे ईश्वर स्वरूपाहून सूक्ष्मार्थाने भिन्न जरी असलेलं ब्रह्मस्वरूप मायेच्या पलीकडे असून परमेश्वराच्या त्रंशात्मक स्वरूपातच त्याचा अंतर्भाव होतो. तर त्रंशात्मक स्वरूप असं खूप वेळा ऐकलेलं असतं आणि महावाक्याच्या पोथीमध्ये आपण कधी गेलो तर याच्यावरती आपले साधू संत अनेक स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतात. परंतु ते साहित्यातले जे किंवा ब्रह्मविद्याशास्त्रातले जे जड शब्द आहे ते आपल्या डोक्यावरून जात असल्यामुळं आपल्याला कळत नाही. तेच शब्द आपण अत्यंत सोप्या आणि सरळ भाषेत समजून घेण्याचा यात प्रयत्न करणार आहे. तर सत शब्दे ब्रह्म बोलीचे, चित शब्दे माया बोलीचे आणि आनंद शब्दे ईश्वर बोलीचे. ब्रह्म माया ईश्वर ऐसा त्रंश परमेश्वर एकवादी. महावाक्यातलं स्पष्ट परमेश्वराने स्वतःची ओळख करून देताना, व्याख्या करताना स्पष्टपणे सूत्र सांगितलेलं आहे. यातून ईश्वर व ब्रह्म याचे साम्य तर स्पष्ट होत असले तरी सत्य, नित्य आणि संत शाश्वत, सर्व धर्मशून्य ह्या सूत्रातील धर्मशून्यत्व हे जे वचन येते त्यातून आपला जीव देवता ईश्वराप्रमाणे ब्रह्माचे कोणतेही कार्य असल्याचे दिसत नाही. कारण महावाक्यात वेगळं सूत्र येतं आणि इतर विचारमालिकेमध्ये 156 जे सूत्र जर आपण बघितलं तर ते वेगळं दिसतं आपल्याला. तो विरोधाभास आपल्याला जाणवत असतो आणि त्या जाणवण्याने आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात का एकीकडे परमेश्वर एक वेगळं सांगतात, दुसऱ्या सूत्रामध्ये परमेश्वर वेगळं सांगतात. ईश्वराप्रमाणे ब्रह्माचे कोणते कार्य असल्याचे का दिसत नाही, त्यामुळे ब्रह्माविषयी नास्तिकवाद उत्पन्न होण्याची शक्यता आहे. जर इकडं सांगितलंय परमेश्वराने ब्रह्म आणि ईश्वर एकच आहे, त्याची प्राप्ती तेच अच्युत पद आहे, परंतु दुसरीकडं सर्व धर्मशून्य जे ब्रह्माच्या अनुषंगाने परमेश्वराने सांगितलेलं सूत्र आहे, तर तसं आपण त्याच अर्थाने जर घेतलं तर ब्रह्माचं कोणतं कार्य न दिसत असल्यामुळं ब्रह्माविषयी आपल्या मनामध्ये नास्तिकवाद म्हणजे तिथं काही कामच नाही, काही कार्यच नाही, तर मग ते काय आहे, ती प्राप्ती कशासाठी, तर असा शंका, असा प्रश्न आपल्याला निर्माण होऊ शकतो आणि ती शक्यता असल्यामुळेच तो उत्पन्न होऊ नये म्हणून स्वामींनी मुद्दामून ब्रह्माची जी ओळख आहे देताना ब्रह्म सत्य नित्य शाश्वत असल्याचे सांगितलेले आहे. कारण ब्रह्म हे कोणत्याही उपायाने नाश पावणारे नाही आणि ते कोणत्याही स्थितीत अखंड राहते. परंतु धर्मशून्य का म्हटलं किंवा ब्रह्मच्या अनुषंगाने ते
सर्व धर्म शून्य असं का म्हटला, शून्य शब्द का वापरला, तर याचा अर्थ असा की ब्रह्म ईश्वर धर्म अनुषंगाने सारखेच, परंतु ब्रह्माच्या ठिकाणी स्वरूपांग धर्म जरी असले तरी ते शक्तिरूप धर्म नाहीत. म्हणजे स्वतःच्या तुमच्याकडे एखादी वस्तू आहे परंतु तुम्ही ती देऊ शकत नाही. तुमचे टेक्निकली काही अडचण असेल, मजबुरी असेल, किंवा ती वस्तू कोणाला तरी देऊन तिचा उपयोग करायला तुम्ही लावू शकत नाही. याचे अनेक वेगवेगळे कारण असू शकतात. त्याचप्रमाणे ब्रह्माच्या ठिकाणी सर्व जे ईश्वराच्या ठिकाणी आहे ते सर्व असून सुद्धा ब्रह्म मात्र ते शक्तिरूप धर्म नसल्यामुळं ते इतरांना दिले जाऊ शकत नाही. किंवा शक्तिरूप जे धर्म आहे तेच फक्त देऊ शकतात, पण ते शक्तिरूप नसल्यामुळे देऊ शकत नाही आणि पुन्हा परतही घेतले जाऊ शकतात. असे दिले घेतले जाणारे जे धर्म आहे ते इतरांच्या उपयोगाकरता कामी पडण्याजोगे धर्म धर्म हे ब्रह्मस्वरूपी नाही. म्हणजे हाय सर्व पण देऊ शकत नाही आणि उपयोगी पडतील असं कार्यालय आणू शकत नाही. तसं ईश्वराच्या बाबतीत वेगळं आहे. हेच जे गोष्ट आहे ब्रह्माच्या ठिकाणी जे धर्म सांगितले, गुण सांगितले, शक्ती सांगितल्या आहे, तर त्या सर्व आहे, परंतु दुसऱ्याच्या अनुषंगाने दुसऱ्याला देऊ पण शकतात आणि त्याचं कार्य पण करू शकतात ईश्वर. तसं ब्रह्म नाही करू शकत. तसं ब्रह्मस्वरूप नित्यमुक्त जरी असलं तरी नित्यमुक्तत्वाचा जो शक्तिरूप धर्म आहे त्याच्या ठिकाणी नसल्यामुळं ते इतरांना नित्यमुक्त करू शकत नाही. आणि त्यासाठी ब्रह्माला परमेश्वर होऊन अवतारावे लागते, तेव्हा ती शक्ती कार्याला येते व ते जीवाला मुक्त करू शकते. ब्रह्म स्वतः येऊन ती शक्ती कार्याला आणून त्या जीवाला मुक्तीला नेऊ शकत नाही. का, तर त्याची जी शक्ती आहे ब्रह्माची ती स्वरूपांग जरी असली तरी शक्तिरूप नाही आहे ती. तसं ईश्वराचं वेगळं आहे, स्वरूपांग पण आहे आणि ती शक्तिरूप पण आहे. त्या अनुषंगाने मग त्या ब्रह्माला परमेश्वर होऊन अवतारावं लागतं आणि तेव्हा ती शक्ती कार्याला येते व ती जीवाला मुक्त करू शकते. याचा अर्थ किंवा याप्रमाणे इतरही धर्माचे जे कार्य परमेश्वराच्या मार्फतच ब्रह्माला करावं लागतं किंवा करत असतात. या अर्थाने ब्रह्मस्वरूप शून्य किंवा अव्यक्ती व्यापार नाही हे स्पष्ट होते. आता अव्यक्ती व्यापार नाही, ब्रह्मशून्य असं जे आपण शब्द ऐकत आलो तर त्या अनुषंगाने आपल्या मनामध्ये ब्रह्माच्या विषयी, ब्रह्मस्वरूपाच्या विषयी किंवा ब्रह्मप्राप्तीच्या विषयी एक नास्तिकवाद किंवा एक वेगळ्या दृष्टीच्या अनुषंगाने वेगळ्या शंका आपल्याला मनात येऊ नये आणि म्हणून त्या अनुषंगाने आलेले सूत्र त्याची फोड जर आपण करून घेतली आणि त्याच्या पाठीमागचं परमेश्वराचा जो कड आहे हे आपण जर समजून घेतलं तर ते आपल्याला अधिक स्पष्ट होईल, अधिक स्पष्ट करता येईल. म्हणजे ब्रह्म अधिक ईश्वर बरोबर परमेश्वर. आता हे कशा अनुषंगाने तर ते आपण पुढं करणार आहोत, कारण ब्रह्माचं काम, ईश्वराचं काम हे कसं होतं तर ईश्वर जो आहे तो व्यक्त होण्यास पात्र आहे, म्हणजे तो व्यक्त होऊ शकतो. तसं ब्रह्म व्यक्त होऊ शकत नाही. सकळ गुण धर्म जे आहे ते अव्यक्त स्वरूपी जरी असले तरी ते व्यक्त होऊ शकत नाही, बाहेर पडू शकत नाही. आणि माया जी आहे ती सकळ शक्ती अव्यक्त स्वरूपी आहे. म्हणजे ईश्वर, ब्रह्म आणि माया, म्हणजे ईश्वर व्यक्त होण्यास पात्र, ब्रह्म आहे सर्व पण व्यक्त होण्यास पात्र नाही, आणि माया म्हणजे सर्व सकळ शक्ती. या तिन्ही एकत्र आला का मग तो एक व्यक्त परमेश्वर होतो आणि तो परमेश्वर हाच सर्वश्रेष्ठ आणि एक असा आपल्या साहित्यामध्ये परमेश्वराने सांगितलेलं आहे. जेव्हा आपण परमेश्वर समजून घेतो तेव्हा ईश्वर वेगळा, ब्रह्म वेगळा हे आपण न समजून घेता, त्याच्यामध्ये विकल्प न करता परमेश्वर ही एक शक्ती आहे आणि त्या शक्तीला आपण शरण गेलेलो आहे. म्हणजे माया, ब्रह्म, ईश्वर मिळून जो परमेश्वर झालेला आहे तो त्रिगुण, तो जो ब्रह्म आहे तो 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 परमेश्वर आहे, तो परमेश्वर आपल्याला समजून घ्यायचा आहे. आणि त्याच्या असलेले जे शक्ती आहे
त्याच्या असलेल्या अनुषंगाने जे धर्म आहे किंवा गुण आहे ते आज आपल्याला समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. हे समजून घेण्याला जरी अवघड असलं तरी त्याचं जर चिंतन केलं किंवा आपले जे गुरुवर्य आहे, काही साधुसंत आहे, त्यांच्याकडून समोर बसून या गोष्टीची जर फोड आपण जर समजून घेतली तर ते समजून घेण्याला खूप अवघड नाही आहे. ते एकदा क्लिअर झालं की मग आपल्याला मात्र परमेश्वर ही जी वस्तू आहे ती वस्तू आपल्याला अत्यंत सोपी वाटेल, आपली वाटेल. तो वेद आपल्याला त्या परमेश्वराच्या अनुषंगाने निर्माण होईल आणि आपल्या मनामध्ये कोणताही विकल्प राहिला नाही तरच परमेश्वराच्या त्या समर्थवादावरती आपली निष्ठा बसून अनन्यभावे आपण त्या परमेश्वराला शरण जाऊ शकतो. तर असा जो परमेश्वर आहे त्याच्या अवतरण्याच्या 3 पद्धती आहे. परमेश्वर गर्भातून अवतार घेतात, परमेश्वर गर्भामध्ये जातात, जसं देवकीच्या गर्भामध्ये श्रीकृष्ण महाराज अवतरले. त्याचप्रमाणे दुसरी जी पद्धत आहे पतित उठवणे, म्हणजे मृत शरीरात प्रवेश करून परमेश्वर अवतार घेतात, जसं हरिपाळ देवाच्या मृत शरीरात सर्वज्ञ श्री चक्रप्रभू अवतरले. तिसरा जो प्रकार आहे दवडणे, ज्या देहात जीव आहे त्या जीवाला तेथून काढून मायाफळी पाठवायचं, म्हणजे सुखफळाला पाठवायचं आणि त्या देहाचा स्वीकार करून जो अवतार होतो त्याला दवडणे अवतार म्हणतात. जसे की श्री गोविंदप्रभू बाबांनी एका जीवाला दवडून अवतार घेतला किंवा परमेश्वर अवतरले. परत परमेश्वर अवतरण्याचे प्रकार 5 आहे. या 3 पद्धती आपण बघितल्या तसे प्रकार वेगळ्या प्रकारे परमेश्वर अवतार घेतात. जसं परदृश्य अवतार, जसे की श्री गोविंदप्रभू बाबा, म्हणजे पराचं देण्याची खावणी, परमेश्वराचे जे दान आहे तेच देण्याची इच्छा, प्रवृत्ती किंवा कड असलेला जो अवतार आहे त्याला परदृश्य अवतार म्हणतात. दुसरा जो अवतार आहे अवरदृश्य, जसे की श्री चक्रपाणी प्रभू बाबा, आवर देण्याची खावणी, म्हणजे देवतेचे जे दाणे ते देण्याची कड असणं, इच्छा असणं किंवा खावणी असणं त्याला अवरदृश्य अवतार म्हणतात. आणि उभयदृश्य अवतार, जसे की सर्वज्ञ श्री चक्रप्रभू, श्रीकृष्ण महाराज, श्री दत्तप्रभू महाराज, म्हणजे दोन्ही देण्याची इच्छा, दोन्ही देण्याची कड किंवा दोन्ही देण्याची प्रवृत्ती असणं याला उभयदृश्य अवतार म्हणतात. परत पर आच्छादनीचा अवरदृश्य, म्हणजे अवरदृश्याप्रमाणेच हा एक अवतार असतो. परत आवर आच्छादनीचा परदृश्य, म्हणजे परदृश्याप्रमाणेच हा 5वा अवताराचा एक प्रकार आपण बघितलेला आहे. यात सर्वच अवताराच्या ठिकाणी सर्वच शक्ती मात्र असतात आणि सर्वच परमेश्वर सर्वच दाणे सुद्धा देऊ शकतात. ती योग्यता, ती पात्रता त्यांच्याकडे असते. असं नाही की परदृश्य अवतार आहे मग त्यांच्याकडं आवाराचं काही देऊ शकत नाही ते, किंवा आवर्दृश्य आहे ते पराचं देऊ शकत नाही, असं काही नाही आहे. फक्त ती कड, ती प्रवृत्ती त्या परमेश्वराची ती असणं, त्याच्यावरून आपल्याला समजावं की आवर्दृश्य म्हणजे काय, परदृश्य म्हणजे काय, उभयदृश्य म्हणजे काय. त्या अनुषंगाने हे परमेश्वराने आपल्याला अवताराचे कार्य सांगितलेले साहित्यामध्ये. काही गोष्टी काकू कक्षा भावार्थ प्रकरण जाणायला सांगितलंय, तर परमेश्वराने अशा कितीतरी गोष्टी साहित्यामध्ये का ज्या आपल्याला समजून घेण्यासाठी उदाहरणादाखल त्या दिलेल्या आहे, परंतु ते आपल्याला समजलं पाहिजे, ते आपल्याला कळालं पाहिजे. आपण त्याचा शब्दशः अर्थ न घेता त्याच्या पाठीमागचं परमेश्वराचा जो कड आहे किंवा जो मर्म आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तर प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक परमेश्वराच्या अवताराच्या ठिकाणी सर्वच देण्याची जी शक्ती आहे ती असतेच, परंतु त्या जीवाला कळावं ते प्रकार असेल किंवा त्या पद्धती असेल, परमेश्वराची जी वैशिष्ट्य आहे, खावणी आहे, ती प्रवृत्ती आहे, त्या अनुषंगाने आपल्याला या साहित्यात गोष्टी याचा आढळतात. आणि त्यासाठी सुद्धा आपल्याला परमेश्वराने दृष्टांत पण सांगितलेले आहे. जसं अंतुलाचा, बाहेरीलचा व उंबऱ्याचा. अंतुलाचा म्हणजे उंबऱ्याच्या आतील जो आहे तो बाहेर पाहू शकत नाही. उंबऱ्याच्या बाहेरचा जो आहे तो बाहेरील पाहिल, आतील पाहू शकत नाही. म्हणजे घरामध्ये एखादी व्यक्ती आहे तो बाहेरचं नाही पाहणार, घरातलंच पाहिल. किंवा बाहेर जी व्यक्ती आहे ते घरातला नाही पाहणार, तो बाहेरचाच पाहिल. पण जो घराच्या उंबऱ्यावरती म्हणजे घराच्या दरवाजावरती जर उभा आहे तर तो घरातलंही पाहू शकतो आणि बाहेरचं पाहू शकतो.
अशा पद्धतीचं परमेश्वराचे हा अवतारण्याचे जे प्रकार आहे त्यातले आवर्दृश्य, उभयदृश्य आणि परदृश्य असे प्रकार समजण्यासाठी आपल्याला हे आतुलाचा, बाहेरीलचा आणि उमऱ्याचा दृष्टांतातून परमेश्वराने आपल्याला हे समजून सांगितलेलं आहे. आता आवराचं म्हणजे चैतन्य देवतेपासून करुणी देवतेपर्यंत, म्हणजे आवराचं म्हणजे अलीकडचं सर्व देवतेचे जे दान आहे, देवतेच्या अनुषंगाने जे जीवाला देण्याच्या गोष्टी ज्या आहे त्या म्हणजे आवर. पर म्हणजे देवतेच्या पलीकडचं, म्हणजे परमेश्वराच्या कडेनी परमेश्वराचंच. आणि उभय म्हणजे मधलं. मधलं म्हणजे मधी उभे राहून अलीकडचं, म्हणजे देवतेचंही जो देऊ शकेल आणि परमेश्वराचा जो देऊ शकेल तो उभय दृश्य. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या तर हे परमेश्वराचे हे जे प्रकार आहे हे आपल्याला लगेच लक्षात येतील. आणि त्या प्रकारातून आपल्याला परमेश्वराची ही जी भक्ती करत असताना उभयदृश्य अवताराची आपण भक्ती करतोय. उभयदृश्य अवतार आपल्यासाठी अवतारला आहे. वाडोवाडी फिरून आपल्याला तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे आणि हे तत्त्वज्ञान आपल्याला पर्यंत पोचवलं आहे. त्या उभयदृश्य अवताराकडून आपल्याला सर्व काही भेटू शकतं. ही एकदा निष्ठा पक्की आपली बसली का मग मात्र आपल्या मनामध्ये कोणत्याही विषयी विकल्प राहत नाही. आणि तो विकल्प आपण एकदा फिटला की आपली समर्थवादावरती आपोआपच निष्ठा पक्की होते आणि परमेश्वराची ही भक्ती आपण अत्यंत दमदारपणे, अत्यंत परिपक्वतेने त्या परमेश्वरापर्यंत घेऊन जाऊ शकतो, परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत पोहोचू शकतो. परंतु जर यदाकदाचित ह्या परमेश्वराचे जे प्रकार आहे ते आपल्याला न समजले तर आपण विकल्पाला शरण जाऊ शकतो. संसारात असताना अडीअडचणी, संकट जे आपल्याला येतात त्या संकटाच्या अनुषंगाने घाबरून जाऊन जीव स्वार्थाच्या अनुषंगाने त्या परमेश्वराला शरण न जाता त्या परमेश्वराच्या ज्या शक्ती आहे की ज्या आपल्यासाठी परमेश्वराने निर्माण केलेल्या ना आपल्यासाठीच त्या काम करतात, परमेश्वराच्या ज्या दासी आहे त्यांना आपण शरण जाऊ शकतो. त्याला विकल्प जनित क्रिया म्हणतो किंवा विकल्प म्हणतो. जर यदा कदाचित तसं आपल्याला जर झालं तर आपल्याला विकल्प प्रमाद घडेल. आणि हा विकल्प प्रमाद साधा नामधारक असो, कोणी वासनिक असो, साधुसंत असो, अनुसरलेला असो, सर्वांना होऊ शकतो. आणि हा प्रमाद घडल्यानंतर मात्र ही सृष्टी शून्य होत असते. परमेश्वराने दिलेला जो बोध आहे तो वाया जात असतो. आणि म्हणून या विकल्पापासून वाचण्यासाठी, हे विकल्प आपल्या मनामध्ये न येण्यासाठी परमेश्वराच्या अवताराच्या पद्धती, उभयदृश्य अवतार आपल्याला जर सर्व काही देऊ शकतो, आपल्या साऱ्या अडीअडचणी दूर करू शकतो, तर आपल्याला या देवी देवतेकडे जायची काय गरज आहे हा प्रश्न एकदा आपल्या निकाली निघाला की मग खरी परमेश्वराच्या भक्तीला आपण सुरुवात केली किंवा सुरू झालो असं आपण समजू शकतो. तर परमेश्वराची भक्ती ही आपण जर समजून घेतली तर ती आपल्याला करता येणार आहे. परमेश्वर सर्वश्रेष्ठ आहे, परमेश्वर सर्वात मोठा हे आपण ऐकलेलं आहे. परंतु ते प्रतीतीतून येण्यासाठी आपल्याला या शब्दाचे अर्थ आपण समजून जर घेतले तर त्या प्रतीतीवरती आपली निष्ठा बसेल, त्या शब्दांवरती आपली प्रतीती येईल आणि त्या प्रतीतीतूनच आपण परमेश्वराची भक्ती अत्यंत सावधपणे आणि अत्यंत आपलेपणाने, आवडीने करू शकतो. आणि ती आवडीने केलेली भक्तीच परमेश्वरापर्यंत पोहोचेल. तो भाव आपला निर्माण होईल. जसं सादाईसाचा भाव निर्माण झाला, अनेक भक्तांचे भाव निर्माण होऊन जसं परमेश्वरापर्यंत तो भाव पोचला. भाईदेवाच्या बोरं परमेश्वर स्पष्ट सांगतात याचा भाव उष्टा नाही आहे, भाव किती शुद्ध आहे. तर हा जो भाव आहे तो भाव निर्माण होण्यासाठी आणि तो परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला परमेश्वर ही वस्तू, त्याची शक्ती, त्याचं आपल्याला देणं हे आपण जर समजून घेतलं तर नक्कीच त्या परमेश्वरापर्यंत आपला भाव निर्माण होईल. नाही तर भावहीन तो दैवहीन. ज्याच्यामध्ये भाव निर्माण होणार नाही तो परमेश्वरापर्यंत पोचू पण शकणार नाही. आणि तो भाव निर्माण होण्यासाठीच आपल्याला लीळाचरित्राच्या अनेक पात्रांच्या माध्यमातून, अनेक लीळांच्या माध्यमातून तो भाव परमेश्वराच्या प्रतीतीला येण्यासाठी, परमेश्वराचा समर्थवाद हा प्रतीतीला येण्यासाठी, सर्व शक्तिमान परमेश्वर तो प्रतीतीला येण्यासाठी आपल्याला हे शब्द, हे परमेश्वराच्या अवताराचे प्रकार हे आपल्याला समजून घेणं आणि समजून येणं अत्यंत गरजेचं आहे. आज आपण परमेश्वर या चौथ्या पदार्थाला सुरुवात केलेली आहे.
आपली योग्यता नसताना, पात्रता नसताना आपण हा प्रयत्न करतोय. परंतु त्याच्या पाठीमागचा जो उद्देश आहे, परमेश्वर व्हावा, परमेश्वर समजावा, परमेश्वर कळावा, हाच उद्देश असल्यामुळं आपली योग्यता पात्रता नसतानाही आपण परमेश्वराकडे प्रार्थना करून आपण त्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतोय. ते आपणही त्याचं चिंतन करावं. हे परत परत ऐकल्याने बरोबर लक्षात येईल. काही ज्या गोष्टी नाही समजल्या त्या आपल्या गुरुजनांकडून समजून घ्याव्यात. तुम्हाला यापेक्षा अधिक काही याच्यावरती स्पष्टता, पारदर्शकपणे काही गोष्टी मांडता आल्या तर नक्की मांडा, मला सांगा. ही मी पुन्हा तुम्हाला विनंती करतोय. अनेक वेळा ती केलेली आहे. तर आजपासून आपण परमेश्वर हा पदार्थ पाहण्यास सुरुवात करत आहोत. परंतु मी अगोदरच स्पष्ट केलं, आपली ती योग्यता नाही, पात्रता नाही. फक्त आपण शब्दशः तो अर्थ, परमेश्वराच्या अनुषंगाने आलेले जे साहित्यामध्ये जे शब्द आहे, ते शब्दाचा अर्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून आपल्याला तो परमेश्वर, ती वस्तू आपल्याला कळेल, समजेल किंवा जाणवेल. ही जाणवली तर प्रतीतीला येईल आणि मग ती आपली भक्ती आपण कशा पद्धतीनं भक्कमपणे करता येईल यासाठी आपला हा प्रयत्न आहे. सर्वांना दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.